म्हणजे जे देशातलं शिक्षण व्यवस्थेबद्दलचं आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलचं जे आंदोलन झालं ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन. देशात यापूर्वी अनेक आंदोलन झाले. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, जयप्रकाश नारायणचं झालं, मंडलचं झालं, गुजरातमध्ये नवनिर्माण समितीचं झालं. पण हे वेगळं होतं. या आंदोलनाला कुठे जात पात धर्म भाषा प्रांत वगैरे काही नव्हतं. ते पॅन इंडिया असं आंदोलन होतं. त्याचा परिणामी आपल्याला दिसला की मोदींना शेवटी माघार घ्यावी लागली. एक राजीनामा झाला आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आता सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. स्वतः प्रधानमंत्री 9-10 वाजता झोपतात, पण ते 12-12पर्यंत जागून स्वतः इंस्टाग्रामचे व्हिडिओ करतात, विद्यार्थ्यांचे संपर्क फ्रेंड्स म्हणून साधायचा प्रयत्न करतात. तिकडं मोहन भागवत आपल्या पद्धतीनं जेन झीशी एक खूप ऑर्केस्ट्रेट केलेला तयार केलेला इंटरव्ह्यू करतात आणि मी फार माझी युवकांची जवळीक असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण वास्तव पाहिलं तर अमित शहानं पार्लमेंटमध्ये येऊन त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचं उत्तर काही देता आलं नाही. सरकार म्हणजे अत्यंत पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे. आता काही दिवसापूर्वी ट्विटवर एक मेसेज टाकला होता की सरकारच्या राहिलेल्या कालावधीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल की शिक्षण मंत्री पद कोणाला देणं. आत्ता जी व्यवस्था आहे, कसं काय त्या माणसाला प्रल्हाद जोशीनं शिक्षण मंत्री केलं. त्यांच्याकडे मुळातच 3 विभाग 3 खाती होती, 4थं दिलंय. शिक्षण हे काही पार्ट टाईम हा विषय नाही आहे. पण ज्या माणसानं अनेक आखलेची तारे तोडलेली आहेत अशा माणसाला आपल्या भावी पिढ्यांचं भवितव्य हातात देणं काही योग्य नाही. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे. बहुतेक बदल होतील. तो बदल करताना एक असा व्यक्ती शिक्षण मंत्री झाला पाहिजे जो विद्यार्थ्यांची एक जवळीक साधू शकेल, त्याचं एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व असेल, जो मोदींशी भांडून शिक्षणाकरता अधिक निधी उपलब्ध करून देईल, जो परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करेल. अशी व्यक्ती आज मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दिसत नाही. म्हणून त्यांना बाहेरून कोणती आणावं लागेल. पण त्यांनी बाहेरून आणला नाही तर जर आता जी नावं घेतली जातात ते घेतलं तर मग कोणाचाही त्यामध्ये विश्वास बसणार नाही. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलं जातं की त्यांना बहुतेक दिल्लीला पाठवून, तर आम्ही काय त्यांना स्वीकारणार नाही. कारण नीट परीक्षेचं एक फार महत्त्वाचं केंद्र हे महाराष्ट्रात होतं. तुमच्या समोर सगळं हे चाललेलं आहे, तुम्हाला काही करता आलं नाही. आज कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली. काल नांदेडला एका पंजाबच्या मोठ्या नेत्यावर हल्ला झाला. माहिती होतं की सिक्युरिटीचा प्रश्न तिथं आहे, पण काही सरकार झोपलं होतं, काय केलं. त्यामुळं अशा माणसाला केंद्रीय मंत्री करणं हे तुमचं अंतर्गत राजकारण काय असेल तर देशाची जनता, विद्यार्थी, काँग्रेस पार्टी ते काही स्वीकार करणार. कुणाला करतायत बघूया आता काय होतंय ते. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही. आणि त्यामुळे जे काय करायचं ते आत्ता केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं. आणि 2029च्या निवडणुकीला त्यांना हे सगळं करायचं आहे. आणि त्याकरता पक्ष फोडले जात आहेत. बंगालमधली TMC फोडली गेली, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, आणखी आपल्या महाराष्ट्रातले पक्ष फोडाफोडीचं चर्चा चालू आहे. सत्ता पक्षाची माणसं सांगतात की आम्ही हा पक्ष पण फोडणार. आणि केनं प्रकाराने जो 2/3 बहुमत मिळवायचं आणि काही लोकांनी गैरहजर राहायचं असं करून एकदा 2/3 बहुमत मिळालं की डिलिमिटेशनचा विषय होईल. पण मग कुठलीही घटना दुरुस्ती सरकारला करता येईल. आता जर परिसीमन विधेयक किंवा ज्याला डिलिमिटेशन म्हणतात त्याबद्दल बोलायचं झालं तर आमचा काँग्रेस पक्षाचा आमचा जे सरकारचा जो काही प्रस्ताव आहे त्याला विरोध आहे. तरी राज्यघटनेमध्ये 49 साली आपण लिहिलं असलं की दर 10 वर्षांनी जनगणनेनंतर तुम्ही पुनर्रचना करा. पण वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर उत्तरेच्या राज्याची आणि दक्षिणेच्या राज्याची तुलनात्मक पाहिली केली तर दक्षिणेच्या राज्यांनी आर्थिक प्रगती केलेली आहे, महिलांच्या शिक्षणाकरता पुढाकार घेतलेला, त्यामुळे तिथं लोकसंख्या वाढ झालेली आहे. आणि तशा पद्धतीने आपण जर
घटनेतल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 10 वर्षांनी जनगणना करून जर पुन्हा परिसीमन केलं तर मग दक्षिणेच्या राज्यावर प्रचंड मोठा अन्याय होईल. आपला फेडरल बॅलन्स आहे तो बिघडेल. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. काही पक्षांनी आमची हरकत नाही वगैरे असं म्हटलेलं आहे, पण ते विरोध आहे, ते मी त्याला विरोध करणार आहे. बिलकुल चालणार नाही. तामिळनाडूमध्ये विरोध होईल, पण मला वाटतं त्यामुळं सरकारनं या अधिवेशनामध्ये ते बिल आणले नाही. पण काय उद्या त्याला एक 3 दिवसाचं विशेष अधिवेशन ते कधी आणू शकतो, पण त्यांना घटना दुरुस्ती करता 2-3 बहुमत पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की देशातलं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं ते तिथं आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं. त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे ते आता आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मुवमेंटला मिळेल. युवकांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला वाटतं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे. 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं आम्हाला आता पुढची पावलं टाकायची, पण त्याकरता सगळे विरोधी पक्ष फोडून टाकायचे, विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना विकत घ्यायचं, त्यांना धमक्या द्यायच्या, दहशत द्यायची आणि विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही, हे भाजपचं राजकारण चाललेलं आहे. पण ते देशातली जनता त्याला यशस्वी होऊ देणार नाही. प्रश्न अनेक आहेत आणि आम्ही त्यामध्ये आमची स्पष्ट भूमिका वेळोवेळी मांडत राहणार आहोत. त्यामध्ये आणखी चर्चा आपल्याला काय करायची तर आपण विचारू शकतो. त्यातल्या बऱ्याच कंपन्या ज्या त्या डिफॉल्ट मधल्या आहेत, म्हणजे ज्या प्रत्यक्षात कधी सुरू झालेल्या नाहीत अशा संस्थांची प्रश्न असा आहे की एक प्रश्न पहिला मुद्दा, आज उद्योगपतींना खंडणीखोरांचा त्रास होतोय का नाही तुम्ही सांगा. तुम्हाला ऐकून तुम्ही पुण्याच्या लोकांनी सांगितलं आहे का नाही सांगा. दुसरं, आज इथले विजेचे दर सगळ्यात जास्त आहे. तिसरं, रस्त्यांची परिस्थिती काय बघा. आता इंटरनॅशनल हायवेचं काय होतंय की सरकारचं सगळं लक्ष हायवेमध्ये आहे. तर शक्तीपीठाचं तुम्ही तिथं मोठा आंदोलन सुरू केलेलं आहे, तर ते रस्ते मोठे करायचे तर ते 40% कमिशन खायचं. हा क्लिअर यांचा धंदा चाललेला आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2013ला जेव्हा आम्ही केंद्रामध्ये शिक्षणाचा कायदा केला, राईट टू एज्युकेशन, त्यानंतर आम्ही ठरवलं की शिक्षकाची अर्हता तपासायची, नंतर त्याला नोकरी द्यायची. म्हणून आम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मी महाराष्ट्रात 2011ला सुरू केली की प्रत्येक टीचरनं ती TET परीक्षा पास झाली पाहिजे, नंतर त्याची रिक्रुटमेंटची परीक्षा होईल, पण किमान अर्हता ही पाहिजे. आता जी माणसं शिकवत होती त्यांनी 5 वर्षात ही परीक्षा दिली पाहिजे असं मी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% लोक TET क्वालिफाईड आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे? सरकारचं लक्ष शिक्षणाकडे आहे का? आरोग्याकडे आहे का? किती पदं रिक्त पडलेली. आज कृषी महाविद्यालयामध्ये 70% जागा रिक्त आहेत. IIT मध्ये 41% जागा रिक्त आहेत. माणसं मिळत नाहीत, पगार नीट देत नाही, शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यात खर्च करत नाही. तुमचं फक्त लक्ष आहे रोड कॉन्ट्रॅक्ट, पूल बांधायचे 40% कमिशन. 40% कमिशन सिद्ध करणं सोपं नसतं, मला माहिती आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. एक्सप्रेस म्हणजे त्याला ॲक्सेस कंट्रोल म्हणतात की कोणी रस्ता क्रॉस करत नाही की नाही, दोन्ही बाजूनी. नंतर मग एक्सप्रेसवेची पद्धत सुरू झाली, बरेच एक्सप्रेसवे सुरू व्हायला. UP मध्ये 13 एक्सप्रेसवेज आहेत योगीच्या सरकारमध्ये. काही 3 लेन, काही 6 लेनचे आहेत, काही 8 लेनचे आहेत, काही 2 लेनचे आहेत. म्हणून नेहमी कॉन्ट्रॅक्ट देताना लेन किलोमीटर किंमत काढली जाते. एकूण किलोमीटर बघत नाहीत, कारण 6 लेनचा का 4 लेनचा का 8 लेनचा, लेन किलोमीटर. तुम्ही UPच्या 13 रस्त्यांची लेन किलोमीटरची ॲव्हरेज कॉस्ट काढा. तुमचं BJP सरकार आहे ना, आमचं नाही. आणि समृद्धी महामार्गच्या 700 किलोमीटरच्या लेन किलोमीटरची कॉस्ट काढा. 40% जास्त महाराष्ट्राची. आज UP कंपन्यांना, UPच्या सरकारी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर महाराष्ट्राची 40% वाटली. कुठे गेली 40% पैसे? म्हणून तुम्हाला शक्तीपीठाचा 1 लाख कोटीचा करायचा. आम्हाला त्याचा विरोध काय आहे? ठीक आहे, आपल्याला महामार्ग पाहिजेत, कोटे पाहिजे, पण शिक्षण, आरोग्य, रिसर्च आणि एकंदरीत याकरता स्किल डेव्हलपमेंट याकरता तुम्ही जी पद्धत गोळा केली पाहिजे. देश आपला गरीब आहे. आज एखादा माणूस असला, एखाद्या इथं
समजा म्युन्सिपाल्टीमध्ये सफाई कामगाराचं काम करत त्याला काय 20, 25, 30,000 रुपये पगार. तोच माणूस जर एखादा PhD असला, AI मध्ये असला, इस्रायलमध्ये काम करत असला तर त्याला 70 लाख रुपये पगार. तर 70 लाखापैकी तो 20 लाख कर देतो सरकारला. हा 20,000 घेणारा माणूस किती देतो तर? तुम्ही मनुष्यबळ विकसित केलेलं आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा आकडा जरी 6वी अर्थव्यवस्था म्हटली तरी पर कॅपिटा GDP प्रति व्यक्ती आपण किती संपत्तीचं भर टाकतो त्यामध्ये भारताचा जगात 139वा क्रमांक आहे. तुम्ही विकसित भारतच्या गप्पा मारताय मला. राज्यातल्या पॉप्युलर 3 लोकांची प्रकट नावं आहेत, आणखी काय असतील तर 3 प्रमुख लोकांची नावं आहेत. त्यामध्ये एक हरदीप सिंग पुरी जे माजी अँबॅसेडर होते ते आहेत, दुसरे अनिल अंबानी जे खासदार होते आणि मोठे उद्योगपती आहेत, आणि तिसरे आपले महामहिम पंतप्रधान. तिघांचे नाव आहेत. कुणी डिनाय केलंय? कुणी सांगितले आमचे नाव नाही? पंतप्रधानांचा इस्रायल दौरा होतो आणि 2 महिने आधी अनिल अंबानी जाहीर करतो की इतक्या तारखेला पंतप्रधान इस्रायल जाणार, तुमचं काय काम असेल सांगा. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो. पंतप्रधान दौऱ्याचं किती वाजता फ्लाईट जाणार ते आम्हाला रात्री कळायचं. फक्त माहिती असायची की 25 तारखेला जाणार आहेत, दुपारी जाणार आहेत, रात्री जाणार आहेत, सकाळी जाणार ते रात्री कळायचं. इतका गुप्त असायचा. आणि अनिल अंबानीला 2 महिने आधी कळतो दौरा. आणि तुमचं परराष्ट्र खातं होतं, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांच्याकडे 1001 राजदूत होते प्रत्येक देशात. त्यांच्या थ्रू तुम्ही काय संबंध साधला? तुम्ही काय खाजगी माणसाकडून का संबंध साधला? तुम्हाला काय लपवायचं होतं? याची उत्तर द्यावी लागतील. आणि म्हणून मग देशात आता काय होतंय बघूया. आता काय होतं, नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या आधी सगळं प्रकरण झाल्याशिवाय राहणार.